इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीनं सुळकूर पाणी प्रश्नी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता। गेल्या 5 वर्षामध्ये 4ही पक्षांनी सत्ता उपभोगली आहे, पण इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटला नाही। त्याच्यानंतर प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही। त्याचा आम्ही निषेध व्यक्त केला बैठकीत आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की 10 वर्ष झालं आपण सक्रिय काम करतो, तर नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या प्रॉपर उमेदवारांच्यापर्यंत सगळ्या पोहोचाव्यात। याच्यासाठी सगळ्यांनी मिळून बैठकीत काही समस्या काढल्यात आणि त्या समस्या इचलकरंजीकरांचं, सामान्य इचलकरंजीकरांचा अपेक्षानामा या स्वरूपात प्रत्येक उमेदवाराला आपण द्यायची सुरुवात केलेली आहे आणि आज आपण त्या सगळ्या उमेदवारांना देत आहोत। धन्यवाद। तुम्हाला आता जो अपेक्षानामा दिलेला आहे यांनी काही त्यात इचलकरंजीकरांच्या समस्या दिलेल्या आहेत। जर तुम्ही आमदार आलात तर या समस्या सगळ्या कशा सोडवणार तुम्ही सर? इचलकरंजी नागरिक मंचानं ज्या पद्धतीनं या शहराच्या विकासासाठी अनेक धरणं आंदोलनं त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यातला हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे। सुळकूर योजना ही अत्यंत विचारपूर्वक प्रशासनानं त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे। राजकीय आम्ही सगळ्या लोकांनी जरी त्याचा पाठपुरावा केला असला तर वारणेचा जो अनुभव आला तो कुठं येऊ नये त्रुटीमध्ये, तो सगळा अभ्यासात्मक विचार करून ती मंजूर केलेली आहे। त्यामुळं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णच झाल्या पाहिजेत या सर्वसामान्यांचं मत त्या ठिकाणी। इचलकरंजी नागरिक मंच जे नागरिकांचं त्या ठिकाणी विचार आहे, त्यामुळं त्या अँगलनं बघण्यापेक्षा तो झालाच पाहिजे असा त्या ठिकाणी प्रामुख्यानं माझं मत आहे। नक्कीच आता ह्याने आश्वासन दिलेलं आहे, जे काय नागरिक मंचाने ज्यांना इचलकरंजीतले जे इश्यूज आहेत, जे इश्यूज दिलेले आहेत त्याच्यावर मी आमदार झाल्यावर नक्कीच हे सगळे प्रॉब्लेम इचलकरंजीकरांचे सॉल्व करेन असं आश्वासन मदन कारंडेंनी आज इचलकरंजी नागरिक मंचला दिलेले आहेत। इचलकरंजीहून प्रवीण आंडे, पाहत रहा वायरलेस मराठी। धन्यवाद।